बारामतीमध्ये झालेल्या विमानाच्या अपघातामध्ये अजितदादांचा मृत्यू झाला। त्यानंतर दररोज वेगवेगळे धक्का देणारे खुलासे आता समोर येऊ लागले आहेत। अशा चर्चा या ठिकाणी लोकांमध्ये आता रंगू लागल्या आहेत की अजितदादा अजून पण जिवंत आहेत, त्यांचा मृत्यू झालेलाच नाही। अशा प्रकारच्या चर्चा या ठिकाणी आता लोकांमध्ये सुरू झाल्या आहेत। अजितदादांच्या जवळच्या लोकांनी असं सांगितलं आहे की अपघातामधील जे काय विमान होतं तर त्यामधील जो काळा धूर होता तर तो एक प्रकारचा धोका होता, अजितदादांचा 100% घात झालाय, अशा प्रकारचं बोलणं आता लोकांमध्ये आता पसरू लागलं आहे। त्यामुळे दादांच्या झालेल्या अपघाताची एक वेगळीच कहाणी या ठिकाणी आता समोर येऊ लागली आहे। त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विधान आलं। अजित पवारांनी 15 तारखेला आपल्याकडे भाजपची फाईल असल्याचं विधान केलं आणि बरोबर 10 दिवसात त्यांचा अपघाती मृत्यू झाला। अजित पवारांसोबत काम केलेल्या अनुभव नेत्यांनीच अशी विधानं या ठिकाणी केली आहेत आणि अपघाताबद्दलचे दावे चर्चेत यामुळे आलेत। फक्त राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाच नाही तर गावोगावी अनेक ठिकाणी लोकांच्या चर्चामध्ये हाच विषय या ठिकाणी आता धरून बसला आहे की दादा अजून जिवंत आहेत, दादांना काहीच होऊ शकत नाही। ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानामध्ये दादा नव्हतेच, अशा प्रकारच्या धक्का देणाऱ्या चर्चा या ठिकाणी लोकांमध्ये रंगू लागल्याचं पाहायला मिळतंय। गावागावात दर 4 माणसापैकी एक जण म्हणतोय दादा जिवंत आहेत, या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे, दादा 6 महिन्यांनी परत येणार, सगळ्यांना तोंडावर पाडणार। अजितदादा जिवंत असल्याची थेरी नेत्यांच्या प्रतिक्रियामधून सुरू झाली। अमोल मिटकरी या त्या ठिकाणी दादांचे जवळचे आणि अजितदादा वारले त्या ठिकाणी अजिबात नाहीत असं त्यांनी दावा केलाय। चुकीची बॉडी या ठिकाणी विमानात आणली, या आक्रोशातून या ठिकाणी सुरू झाल्या। अपघात झाला तेव्हा फ्लॅश झालेली 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आणि नंतर 5 मृतदेह सापडल्यामुळे आता या ठिकाणी वेगळा संशय निर्माण होत आहे। सुरुवातीला सांगण्यात आलं होतं दादांच्या हातातल्या घड्याळावरून दादांची ओळख पटली, आता सांगण्यात येतंय दादांच्या कुर्त्याच्या कपड्यावरून ओळख पटली। त्यात अजित पवार विमानतळावर या ठिकाणी जातानाचे आता सीसीटीव्ही फुटेज अजूनही समोर आलेले नाहीत। पायलट का अचानक बदलण्यात आला याबद्दल स्पष्टीकरण अजून सुद्धा देण्यात आलं नाही। म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी सांगण्यात आलं होतं अजितदादांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून पटली, परंतु आता ते घड्याळच या ठिकाणी गायब झाले असं सांगतायत। त्यानंतर ज्यावेळी मुंबई विमानतळावरून अजितदादा विमानामध्ये बसले तर त्याचा सीसीटीव्ही फुटेज अजून पण कोणीच या ठिकाणी मागितल्यानंतर द्यायला तयार नाही। त्यामुळे संशयाला बळ मिळालं आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, अजित पवार अजून जिवंत आहेत असं प्रत्येक जण या ठिकाणी आता म्हणू लागलाय। मग खरंच असं असू शकतो का? लोकांची जी काय चर्चा झाल्या की दादा अजून पण जिवंत आहेत, इतका मोठा नेता आणि त्यांचा अपघात कसा काय अचानक होऊ शकतो? जर खरंच दादा परत आले तर नेमकं काय होऊ शकतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे रिपोर्ट तुम्हाला समजावून सांगणार आहे। अजित पवारांच्या मृत्यूभोवताच्या शंका या ठिकाणी सुरू झालेत। त्या 6 जणांच्या मृत्यूची बातमी आणि 5 मृतदेह अचानक सापडणे, ज्यामुळे प्रश्न विचारला गेला 6वा माणूस नेमका गेला कुठे? पण महत्वाची गोष्ट म्हणजे 6 जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा आला तरी कुठून? तर अजित पवारांचा विमान अपघात झाल्यानंतर मराठी, इंग्रजी आणि हिंदी या माध्यमामध्ये बातमी आली डीजीसीएने जे विमानामध्ये असलेल्या 6 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती दिल्याची पण आता डीजीसीएने अधिकृतपणे माहिती दिली। त्यात मृतांचा आकडा हा 5च होता, त्या 5 जणांची नावही जाहीर केली। मग 6 मृत्यूंचा आकडा कसा काय आला? त्यामुळे संशयाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। सध्या सोशल मीडियावर अपघातग्रस्त विमानाचे पॅसेंजर मॅनिफेस्ट व्हायरल होतंय। त्यामध्ये फ्लाईट अटेंडंट असलेल्या पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये आहे, त्यांच्यासोबत अजित पवार आणि विदीप जाधव यांचं नाव आहे। तर क्रू लिस्टमध्ये आता सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांचं नाव आहे। म्हणजेच विमानात एकूण 5 जण होते। 6चा आकडा आला मीडियामधून। जेव्हा विमानात नक्की किती जण होते याबद्दल डीजीसीए आणि इतर संबंधित ऑफिसला विचारणा करण्यात आली तेव्हा अधिकाऱ्यांकडून क्रूमध्ये आता या ठिकाणी 3 जण असल्याचं सांगण्यात आलं, तर पॅसेंजर मॅनिफेस्टमध्ये पॅसेंजर 3 असल्याचं सांगण्यात आलं होतं। त्यामुळे डीजीसीएने 6 जणांचा मृत्यू झाला अशा प्रकारच्या या ठिकाणी बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या। आता व्हायरल होत आहे। आता पॅसेंजर मॅनिफेस्टोवर काही आकडे दिसत आहेत
की आता C2, C3 आणि B2 हे आकडे प्रिंट केलेले नाहीत तर हाताने लिहिलेले आहेत. हे आकडे आहेत ते म्हणजे काउंटचे. आता बोर्डिंग पूर्ण झालं तेव्हा विमानात नेमकं किती लोक होते हे समजण्यासाठी आता हे आकडे लिहितात. विमानाचं दार बंद होण्यापूर्वीच ही शेवटची प्रोसेस असते. अजित पवार चार्टर्ड विमानाने प्रवास करत होते. चार्टर्ड विमानामध्ये लोड आणि बॅलन्ससाठी क्रू मेंबरला पॅसेंजर मध्येच मोजतात. त्यामुळे पॅसेंजर मॅनिफेस्टोमध्ये पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये का दिसतंय आणि C2 मध्ये आता दोन्ही कॅप्टनला धरण्यात का आलं, P3 मध्ये अजित पवार आणि विदीप जाधव यांच्यासह पिंकी माळी यांना मोजण्यात का आलं, तर B2 हा त्या ठिकाणी आकडा बॅगेबद्दल आहे. तर 3 क्रू मेंबर्स असल्याची माहिती, 3 प्रवासी असल्याचा P3 आकडा आता समोर आल्यामुळे पिंकी माळींना 2दा मोजण्यात आलंय की काय असं या ठिकाणी आता बातम्यामधून पसरत आहे. विमानात 6 जण होते अशी माहिती देण्यात आली होती. ही आता माणसं मोजण्यात आली आणि पॅसेंजर मॅनिफेस्टोमधील नाव आता न वाचता फक्त आकडे मोजले होते आणि त्यामुळेच ही चूक झाली होती. पण पॅसेंजर मॅनिफेस्ट या बोर्डिंग वेळी तयार होणाऱ्या अधिकृत डॉक्युमेंटमध्ये 5च प्रवाशांनी नोंद झाल्याचं, 6वा माणूस गेला कुठं या चर्चांना या ठिकाणी आता उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार जिवंत असल्याच्या थेरीला हवा मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे मृतदेहाची ओळख कशी पटली हा प्रश्न अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतरही काही प्रत्यक्षदर्शींनी लगेचच माध्यमांशी बोलताना असा दावा केला आहे की अपघात झाल्यानंतर स्फोट झाला आणि 2 मृतदेह उडून बाहेर पडले तेव्हा हातात असलेलं घड्याळ आणि गॉगलवरून आम्ही या ठिकाणी ओळखलं हा अजित पवारांचा मृतदेह आहे. त्यानंतर सगळ्यात आधी त्यांना बाहेर काढलं. मृतदेहाची शिर नीट दिसत नव्हतं, पाय फुगलेले होते. आम्ही घरातलं ब्लँकेट आणि इतर कपडे देऊन दादांचा मृतदेह त्यात गुंडाळला. पण आमदार अमोल कोल्हे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिटकरी यांनी दावा केलाय की आता अजित पवारांची बॉडी हातातल्या घड्याळामध्ये ओळखता आली नाही. जे घड्याळ आहे तर ते अजितदादांची शेवटची ओळख बनलं. ते घड्याळ नेमकं कुठे गेलंय याबाबत कोणी खुलासा देण्यास अजिबात या ठिकाणी तयार नाही आहे, कारण ते घड्याळ बॉडीच्या हातात नव्हतंच. मिटकऱ्यांच्या स्टेटमेंटची चर्चा सुरू असतानाच पोलीस सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी बातम्या दिल्या की अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख घड्याळामुळे पटलीच नव्हती. साहजिकच आता अजित पवारांचा मृतदेह कसा ओळखण्यात आला या प्रश्नाचं गूढ वाढलंय. संशय यामुळेच निर्माण होतोय. अजित पवारांचे जुने सहकारी आणि विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक आता सदस्य किरण गुजर हे रनवेवर आणि अजित पवारांना रिसीव्ह करायला या ठिकाणी थांबले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की स्फोट झाल्यानंतर एक सीट बाहेर पडलं आणि त्या ठिकाणी धुराचे लोट उसळल्यानंतर समोरच मृतदेह दिसला. पाहता क्षणी लक्षात आलं की हा मृतदेह दादांचा आहे, कारण इतकी वर्ष त्यांना बघतोय, आपला माणूस लगे ओळखू येतो असं गुजर यांनी स्पष्ट केलं. त्यांनी घड्याळाचा उल्लेख केला नव्हता किंवा एखाद्या गोष्टीवर मृतदेहाची ओळख पटावी अशी परिस्थिती नसल्याचं सूचित केलं. मुळात अपघातात निवडक लोक होती, त्यामुळे शरीराची आता त्या ठिकाणी ठेवण बघून कोण आहे हे लक्षात घेणं सहज शक्य होतं. त्यात वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी दादांच्या मृतदेहाची ओळख ही आता घड्याळामुळेच नाही तर कपड्यावरून पटवण्यात आली. त्यांच्या कुर्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या एका विशिष्ट कापडामुळे आणि त्यावर असलेल्या एका विशिष्ट डिझाईनमुळे मृतदेह अजितदादांचाच आहे याची शाश्वती पोलिसांना मिळाली. त्यांच्या डाव्या हातावर काही भाग या ठिकाणी घड्याळासारखा दिसणारा होता, पण तो अंगातल्या कुर्त्यासारखा भाग होता, घड्याळाचा नाही असं पोलीस सूत्रांकडून या ठिकाणी आता सांगण्यात येऊ लागलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या कुटुंबियांना मृतदेह सोपवण्याआधी DNA टेस्ट झाली होती. DNA टेस्टमधून ओळख पटल्यानंतरच हा मृतदेह अजित पवारांचा आहे यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. अजित पवारांचा मृत्यू झाला त्याच दिवशी आक्रोश करताना अमोल मिटकरींनी अजितदादा वारले नाहीत, चुकीची बॉडी आणली, बारामतकरांना काय कळतंय का, दादा लय हुशार माणूस आहे, आम्हाला नाही सोडून जाणार अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांची अंत्यदर्शन घेतानाची प्रतिक्रिया जोरदार व्हायरल झाली आणि त्यावरूनच दादांचा मृत्यू झाला नाही, मृतदेह दुसऱ्याचाच होता अशी थेरी पुढे या ठिकाणी आली. पण मिटकरींना अजित पवारांच्या मृत्यूचा प्रचंड धक्का बसलेला आहे, त्यामुळेच घरातल्या माणसासोबत असं काय घडल्यावर जी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे तशीच मिटकरींसोबत या ठिकाणी स्वाभाविकपणे आक्रोश करताना प्रतिक्रिया पुढे आली
आणि त्यानंतर त्यांनी अपघाताबाबत अनेक प्रश्न विचारले, पण ते हा अपघात नसून घातपात आहे हा संशय व्यक्त करणार होतं. अजूनही हा अपघात त्या ठिकाणी नाहीच झाला तर हा घातपात झालाय अशी चौकशी करण्याबद्दल मिटकरी ठाम आहेत. अगदी बुधवारी अजित पवारांच्या अस्थि विसर्जनाच्या दिवशी कार्यक्रमात ते सहभागी झाले तेव्हा त्यांनी हा अपघात कसा असू शकतो त्यांची चौकशी करण्याची मागणी पुन्हा केली. त्यामुळे चुकीची बॉडी असल्याची प्रतिक्रिया भावनिक असल्याचं त्यांनी उत्तर दिल्याचं सांगण्यात आलंय. पण हा अर्थातच घातपाताचा संशय मात्र आता मिटकरींनी व्यक्त केलाय. अशा उपस्थितीमध्ये आता काय करायचं आणखी एक कारण ठरलंय. अजित पवार अपघातग्रस्त विमानात त्या ठिकाणी बसले होते. त्याचा दृश्यपात आता समोर न आलेला पुरावा. आमदार अमोल मिटकरी यांनीच आता मागणी केल्या की DGCAनं ब्लॅक बॉक्सचा सत्य पडताळणी त्या ठिकाणी अहवाल येण्या अगोदर आदरणीय अजितदादांचे दिनांक 28 जानेवारी 2026 चे मुंबई विमानतळावर मुख्य प्रवेशद्वारावर ते विमानात बसेपर्यंतचे सर्व व्हिडिओ शूटिंग व CCTV फुटेज तात्काळ अधिकृतरित्या या ठिकाणी प्रसिद्ध करावेत. त्यांच्या मागणीचा आधार घेऊन अजित पवार मुंबईच्या बंगल्यातून बाहेर पडण्याचे, विमानतळावर पोहोचल्याचे किंवा प्लेनमध्ये बसतानाचे CCTV फुटेज पब्लिक करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी आता केलेली आहे. पण मुळात असे CCTV फुटेज पब्लिक करण्यात अडचणी असतात. त्या सिक्युरिटी प्रोटोकॉलच्या विमानतळ असेल, चार्टर्ड फ्लाईटमध्ये आता बोर्ड होण्याच्या तिथल्या सिक्युरिटी प्रोसेसची जागा असेल किंवा अजित पवारांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांचं निवासस्थान असेल, इथल्या CCTV फुटेज पब्लिक झालं तरी ते सिक्युरिटी पोझिशन काय आहे, इथले CCTV कॅमेरे नक्की कसे त्या ठिकाणी प्लेस करण्यात आले आहेत, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आता समोर येऊ शकतात, ज्यामुळे पुढे जाऊन सिक्युरिटी ब्रीच होण्याचा धोका वाढतो. मग याचा अर्थ फुटेज पुढे येऊ शकत नाही का? या ठिकाणी येऊ शकतं, पण तपास यंत्रणा समोर 30 दिवसांसाठी ब्युरो ऑफ आता सिव्हिल आता या ठिकाणी सिक्युरिटी विमानतळावर CCTV फुटेज रिटेन करतं का? जर कुठल्या तपास यंत्रणांनी मागणी केली तर त्यांना ते पुरवलं जातं का? पण पॅसेंजरची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी प्रोटोकॉलमुळे ते पब्लिक केलं जात नाही. सोबतच अजित पवारांचं घर सुद्धा VIP झोनमध्ये आता असल्यानं तिथला CCTV फुटेज तपास यंत्रणांना दिला जातं. त्यामुळेच हे CCTV फुटेज अद्याप पब्लिक केलं नाही. त्यामुळेच आता सत्य माहिती जी आहे तर पुढील त्या ठिकाणी 2 ते 3 महिन्यामध्ये येणार आहे. कारण या ठिकाणी जो ब्लॅक बॉक्स आहे तर तो या ठिकाणी तपासायला 2 ते 3 महिने लागतील असं या ठिकाणी सूत्रांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. मग अजितदादा पवार अजून जिवंत आहेत का असा दावा का केला जातोय? त्याचं कारण असं आहे की पहिला सांगण्यात आलं होतं की 6 मृतदेह त्या ठिकाणी आता विमानामध्ये सापडले असा बातमी या ठिकाणी पसरली. त्यानंतर 1 मृतदेह कुठे गेला, 5 सापडले. यावरून आता अजितदादा जिवंत आहे की काय असा संशय लोकांना येतोय. आपण ही जी सांगितलेली माहिती आहे तर ती या ठिकाणी संशय व्यक्त केलेल्या आधारित तसेच या ठिकाणी सूत्रांमार्फत सांगितले आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.